महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय समीकरण बदलणारी बातमी आणि याच बातमीमुळे अनेक दिग्गजांना धक्के बसणार, तर अनेक दिग्गज या ठिकाणी वाट बघत होते की या ठिकाणची ही घटना कधी घडणार। मित्रांनो, बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। महाराष्ट्रामध्ये लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। लोकसभेची निवडणूक, त्यानंतर विधानसभेची निवडणूक आणि या ठिकाणी महायुती सरकार स्थापन झाले। अनेक छोट्या पक्षांना गिळंकृत करत या ठिकाणी सत्ता स्थापनेमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष या ठिकाणी सत्ता करत बसलेले आहेत। यातच राज ठाकरे यांच्या सभेची गरज नारायण राणे यांना वाटू लागली आणि लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा राज ठाकरे यांची मदत भारतीय जनता पक्षाने मागितली। मात्र एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयामुळे राज ठाकरे यांचे सुपुत्र या ठिकाणी पराभूत झाले आणि त्याचमुळे हा पराभव जिवारी लागलेला आहे। इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर मनसे आणि शिवसेना एकत्र यावी ही संपूर्ण मराठी माणसाची इच्छा आणि अनेक नेत्यांनी दर्शवलेली इच्छा, यासाठी प्रयत्न करत असलेले सर्व नेते यामध्ये आहेत। बाळा नांदगावकर आणि शिवसेनेकडून संजय राऊत यांच्यामध्ये बोलाबोली सुरू असतानाच संजय राऊत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या दोन बंधूंचे नातेवाईक यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। जवळपास या दोघांचंही मनोमिलन झाल्याचं चित्र समोर आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे आणि महाराष्ट्राचं भलं व्हावं ही सर्वांची इच्छा आता पूर्ण होताना दिसत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील आपसातील वाद दूर करून महाराष्ट्र मराठी माणसाची आपण एकत्र येत आहोत हे त्यांनी यापूर्वीच घोषणा केलेली आहे आणि याचमुळे आज महाराष्ट्रातील महत्त्वाचं राजकीय समीकरण बदलणारी बातमी, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन भाजप आणि शिंदेना मात्र हा धक्का मानला जातोय। धन्यवाद।